रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भीमा कोरेगाव शौर्य दिनी सणसवाडी ग्रामपंचायत व तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुण्याच्या वतीने अनुयायांना अन्नछत्र व पाणी वाटप। प्रेरणादायी व मानवतावादी स्तुत्य उपक्रमाचे होते कौतुक। भीमा कोरेगाव येथे 208व्या शौर्य दिनाला मानवंदना देण्यासाठी राज्य व देशभरातील लाखो भीम अनुयायी बहुजन बांधव यांची मोठी गर्दी उसळली होती। कोरेगाव भीमा शौर्य दिनी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुण्याच्या वतीने तसेच सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अनुयायांना अन्नछत्र व पाणी वाटप करण्यात आले। दरवर्षी नित्य नियमाने हे सामाजिक व सेवाभावी कार्य ही टीम अविरतपणे करीत असते। भर उन्हात तहानलेल्या भुकेलेल्या अनुयायांची बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची उत्तम व्यवस्था या संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली। त्यांच्या या सामाजिक बांधिलकी माणुसकी जोपासणाऱ्या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। भीमा कोरेगावच्या 208व्या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात। काय सांगाल, कशा पद्धतीची पाण्याची आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे? सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने बांधवांसाठी पाणी, ॲम्ब्युलन्स आणि बंदोबस्तासाठी लागणारा चहा नाश्ता सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शशिकलाताई सातपुते व उपसरपंच अक्षय कानडे आणि भाऊसाहेब आणि कर्मचारी वर्गातर्फे सणसवाडी ग्रामस्थातर्फे खूप सुंदररित्या या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। कर्मचारी, आशा वर्कर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे बांधवांसाठी। येणाऱ्या कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनानिमित्त 208च्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित बांधवांसाठी सर्व सुविधा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या आहे। दादा, काय सांगाल, एक पाणी वाटपासारखा सेवाभावी उपक्रम आपण या ठिकाणी राबवताय आणि अनेक वर्षापासून हा उपक्रम आपण नित्य नेमाने राबवताय। काय आपली भावना आहे नेमकी? आमची भावना हेच असते की जो महाराष्ट्रातून जो समाज भीमा अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतोय त्यांना आमच्याकडून फुलाची पाकळी म्हणून आम्ही अन्नदान आणि पाणी वाटपचा कार्यक्रम करतो। पुढल्या वर्षी 2027 ला या ठिकाणी जेव्हा बाबासाहेब 1 जानेवारी 1927 ला या ठिकाणी येऊन अभिवादन बाबासाहेबांनी केलं, त्या पुढल्या वर्षी त्या शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे आणि पुढल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे अजून बी हा कार्यक्रम अत्यंत भव्य प्रमाणात साजरा करण्याचा आमचा मानस आहे। येणाऱ्या भीमा अनुयायांना माझी विनंती आहे की पुढल्या वर्षी अजून लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा, सुरक्षित जावा, अभिवादन करा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा। मी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी यांच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या आणि शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय संविधान।